राज्य उत्पादन शुल्क विभागाची तालुक्यात धडक कारवाई। बियर साठ्यासह एक ताब्यात तर दुसरा फरार। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत मध्य प्रदेश राज्यातून विना परवाना बियरची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत 8,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाई दरम्यान एकाला अटक करण्यात आली असून दुसरा संशयित फरार झाला आहे। शिरपूर तालुक्यातील पळाशनेर मालवण रस्त्यावर हेंद्र्यापाडा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे। मध्य प्रदेश राज्य निर्मित बियरची चोरट्या मार्गाने वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती हाळाकड सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक AP मते यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून भरारी पथक गस्तीवर असताना MS46 BU 7158 क्रमांकाचे महिंद्रा पिकअप संशयास्पदरित्या येताना दिसले। पथकाने सदर वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये बडवायझर मॅग्नम प्युरो बियर आणि पॉवरकूल स्ट्रॉंग बियरचे एकूण 70 बॉक्स आढळून आले। या कारवाईत बियर आणि वाहनासह एकूण 8,53,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पद्माकर कमलाकर जाधव याला अटक करण्यात आली असून त्याच्या फरार साथीदार कमलेश सुभाष पाटील उर्फ पिंटू पाटील दोघेही राहणार बोराळी तालुका शिरपूर यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फरार संशयिताचा शोध सुरू आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हाळाकड सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक AP मते, जवान गोरख पाटील, प्रशांत बोरसे, AP म्हस्के, चेतन जाधव, निलेश मोरे यांनी केली आहे।